तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये खूपच खतरनाक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. अक्षराने खूप मोठा भयंकर असा अवतार केलेला असतो. चंचीने आणि दुर्गीने मिळून अक्षराच्या दुधाच्या ग्लासमध्ये भांगेची पावडर मिळवलेली असते आणि त्याच्यामुळे अक्षरा नशेमध्ये फार बेभान होऊन कशीही वागत असते आणि फारच वेड्यासारखी वागत असते. सर्वांनी रंगपंचमीच्या सणामध्ये आनंद घेत असताना अक्षरा मात्र भुवनेश्वरीचा गेटअप करून तिच्यासारखी साडी आणि तिच्यासारखं सेम मेकअप करून ती सगळ्यांसमोर हजर झालेली असते आणि असा तिचा अवतार पाहून भुवनेश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अधिपती मात्र तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघत असतो आणि दुर्गी आणि चंचीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. अक्षरा येते आणि दुर्गीला आणि चंचीला ढकलते आणि भुवनेश्वरी समोर येऊन म्हणते की हे काय चाललंय. तिच्याच टोनिंगमध्ये अक्षरा बोलत असते आणि ती अधिपतीला जाऊन अधिपतीच्या अंगाला झटत असते आणि त्याला टाळ्या देऊन हसत असते. असं विचित्र वर्तन अक्षरा करत असते. या सर्व प्लॅनिंगच्या मागे भुवनेश्वरीच आहे आणि तिला हेच वर्तन अपेक्षित होतं. अक्षराचा सगळ्यांसमोर तिला पचका करायचा होता आणि बरोबर तिने ते केलेलं आहे. अक्षरा बरोबर भुवनेश्वरीने आखलेल्या जाळ्यामध्ये अडकते आणि स्वतःचा पचका करून घेते. भुवनेश्वरी तिला आता या गुन्ह्याची कोणती शिक्षा देणार आणि अधिपती तिला या सर्वांपासून वाचवणार का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत राहा तुला शिकवीन चांगलाच धडा.